मंडळी, मराठी भाषेची कशी गंमत असते बघा. म्हणजे मराठी भाषेतल्या शब्दांवर जरा मागे पुढे जोर दिला की त्याचा अर्थ कसा बदलतो. वैभव जोशींनी फार सुंदर काहीतरी लिहून ठेवलं होतं. ते म्हणतात, लग्न झाल्यावर नवरा आपल्या बायकोला घरच्यांची ओळख करून देत असतो. म्हणजे ही माझी आई अशी, माझे बाबा असे, आमचं घराणं हे असं आहे आणि आमच्या घरात हे चालत नाही. आणि आता रुळली तेव्हा ती बायकोच देते ओळख करून, तुझी आई अशी, तुझे बाबा असे, तुमचं घराणं हे असं आणि माझ्या घरात हे चालणार नाही. तर अशी ही शब्दांची गंमत असते. कधी कधी शब्दांची गरजही नसते म्हणा. कधी हृदयाचं म्हणणं, नजरेतलं सांगणं आणि अनुभवांचं गूढ आपल्याला सर्व काही सांगून जातं. शब्दा वाचून कळले सारे, हे गाणं तसंच आहे. मनातले गहिरे भाव, अनुभूती आणि स्मृती आपल्या हृदयाला उलगडून दाखवतं, तेही शब्दांव्यतिरिक्त. सादर करतोय नील. शब्दांच्या पलीकडले शब्दा वाचून कळले शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले. प्रथम तुला पाहिले आणिक, प्रथम तुला पाहिले आणिक, घडू नये ते घडले, ते शब्दांच्या पलीकडले. आठवते पुनवेच्या रात्री, आठवते पुनवेच्या रात्री, आठवते पुनवेच्या रात्री. लक्षदीप विरघळले गात्री, लक्षदीप विरघळले गात्री. मिठीत तुझिया, मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले. शब्दांच्या पलीकडले ते, शब्दांच्या पलीकडले. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या, शब्दांच्या